नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गुंदेकर. तर आता आपण चाललेलो आहोत शेतामध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये. तर मी कृष्णा गुंदेकर. तर आता आम्हाला जायचं आहे शेतामध्ये. इथून पुढे आमची गाडी जात नाही, इथं आमची गाडी अडकलेली आहे. तर आता आम्ही ते गाडी लावून आम्हाला तिथे पुढे त्या झाडापाशी जायचं आहे. तिथे आमचं शेत आहे. तर आता आम्ही त्या गाडी लावतोय आणि त्या गाडी लावून आम्ही आमच्या शेतामध्ये जात आहोत. आपण चाललेलो आहोत चालत. आपलं शेत थोडं पुढे आहे, पाहू शकता. त्या झाडापाशी आपलं शेत आहे. हा आमचा चालत जायचा रस्ता आहे. आता आपण चालत या रस्त्याने आपण जात आहोत. पाहू शकता हे आपलं शेत. आज आम्ही त्या शेतामध्ये पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. आता आमची पीक पाहणी झालेली आहे. आम्हाला पीक पाहणी करण्यासाठी कमीत कमी आमचा एक दीड तास गेला, कारण की त्यामध्ये आमचं सर्व चालत नव्हतं. आता आमची यशस्वीरित्या पीक पाहणी अशी झालेली आहे. तर ज्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांनी पीक पाहणी करून घ्यावी. शेवटची तारीख 15 तारीख आहे. तर तुम्हाला मी माझं शेत दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता हे आमचं शेत आहे. हा एकूण 6 एकरचा प्लॉट आहे. त्या 6 एकरमध्ये फक्त सोयाबीन आहे. इथं पाण्याची आम्हाला कसलेही उपलब्ध नाही आहे. इथं पाणी आम्हाला नाहीच आहे. बोर नाही, विहीर नाही, काहीच नाही इथं. तर तुम्ही पाहू शकता हे शेत एकदम कोरडवाहू आहे. आणि या कोरडवाहूमध्ये आमची 6 एकरचा प्लॉट जो आहे त्यामध्ये फवारणी नाही, कसलं औषध नाही, काही नाही. तर तुम्ही पाहू शकता असा फवारणी नसलेला पण प्लॉट. यामध्ये एक सोयाबीनचा शेंगा मी तुम्हाला दाखवतो आमच्या. तर हे तुम्ही पाहू शकता. ह्या बघा, ह्या एवढ्या शेंगा कसली फवारणी न करता, काही न करता ह्या लागलेल्या आहेत. हे पहा, आपण तिथं बघितलं तर तिथं थोड्या शेंगा कमी होत्या. आता आपण थोडं पुढं येऊन जर बघितलं तर त्याच्यापेक्षा जास्त शेंगा इथं आहेत. तर ह्या बघा तुम्ही, त्या पाहू शकता. हे बघा, हे बघा, हे बघा पुढे. तर तुम्ही कधी सोयाबीनमध्ये ज्वारी आलेले बघितली का? तर तुम्ही पाहू शकता ही सोयाबीनमध्ये ज्वारी आलेली आहे. आम्ही यावर्षी काही ज्वारी त्यामध्ये पेरलेली नव्हती. गेल्या वर्षी अर्ध्या एकरमध्ये आम्ही ज्वारी पेरली होती. तर बहुतेक आम्हाला असं वाटतं की गेल्या वर्षीची ज्वारी आलेली नव्हती, तर ती यावर्षी आलेली आहे. ही आता तुम्ही सोयाबीन पाहून तर झालेली आहे. आता पाहू आपण कापूस. तर हे पहा, कापसाला यावर्षी किती बोंडे लागलेले आहेत. हे बघा, अजून 1-1.5 महिन्यांनी या कापसाला बहुतेक वेचणीसाठी कापूस येईल. आता ही आपली सोयाबीन, हा आपल्या शेजाऱ्यांचा कापूस आणि मध्ये हा रस्ता. आता आम्हाला यायला फक्त एवढाच रस्ता आहे. तर पाहू शकता ही आमच्या रस्त्याची कशी हालत आहे. तर मित्रांनो, आता आमचं इथलं शेतामधलं काम झालेलं आहे. आता आमची पीक पाहणी झालेली आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहोत घरी आणि घरून जाणार आहोत आम्ही बीडला. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.